नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग प्रवासाला निघणार आहोत. आपण भारत आणि ब्राझील या दोन देशांच्या नैसर्गिक विश्वात डोकावणार आहोत. विचार करा, घनदाट जंगल, विविध प्रकारचे प्राणी. पण या दोन देशांमध्ये नेमकं काय सारखं आहे आणि काय वेगळं? चला तर इयत्ता 10वीच्या भूगोलाच्या आधारे हे सगळं समजून घेऊया. हे संपूर्ण विश्लेषण खास आपल्यासाठी तयार केलं आहे प्रसाद सुरेश वैद्य, विवेकानंद विद्यालय, चोपडा यांनी. तर या आपल्या अभ्यासामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? आपण वनस्पतींची तुलना करणार आहोत. मग तिथल्या वन्यजीवांची विविधता बघणार आहोत. दोन्ही देशांसमोरची आव्हानं कोणती आहेत हे समजून घेणार आहोत. आणि शेवटी हे सगळं जपण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत यावरही नजर टाकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी जरा या चित्रांवर नजर टाका. एक सुंदर रंगीबेरंगी पक्षी, एक चपळ जग्वार आणि एक भला मोठा ॲनाकॉन्डा. हे प्राणी बघून मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल, नाही का? काय वाटतं, कुठून आले असतील हे प्राणी? कोणत्या देशातले असतील? कदाचित काही जणांना अंदाज आलाही असेल, पण त्यांचं खरं घर कोणतं आहे ते पाहूया. उत्तर आहे ब्राझील. हे सगळे प्राणी ब्राझीलमधले आहेत. जरी यातले काही प्राणी आपल्याला आपल्याकडच्या प्राण्यांसारखे वाटले, तरी ते ब्राझीलच्या अफाट जैवविविधतेचे एक उत्तम उदाहरण आहेत. आणि याच इंटरेस्टिंग पॉइंटवरून आपण आपल्या तुलनात्मक अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. नैसर्गिक वनस्पती. बघा, कोणत्याही ठिकाणची झाडं, वनस्पती कशा असतील हे ठरवणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे तिथं पडणारा पाऊस, म्हणजेच पर्जन्यमान. आता बघूया भारत आणि ब्राझीलमध्ये हे गणित कसं आहे. तर सगळ्यात आधी येतात सदाहरित वनं. नावावरूनच कल्पना येते नाही का? सदाहरित म्हणजे नेहमी हिरवीगार. जिथे वर्षभर भरपूर पाऊस पडतो तिथे ही जंगलं आढळतात. इथली गंमत म्हणजे झाडं आपली सगळी पानं एकाच वेळी गाळत नाहीत, त्यामुळे ही जंगलं कायम हिरवीगार दिसतात. आता ब्राझीलमध्ये आपल्याला पाऊ ब्राझेल, रबर, महोगनी यांसारखी झाडं या सदाहरित वनांमध्ये दिसतात. आणि भारतातही जिथे खूप जास्त पाऊस पडतो, म्हणजे साधारण 2000 मिलीमीटरपेक्षा जास्त, तिथे महोगनी, रोजवूड आणि रबर यांसारखी उंच आणि भक्कम लाकडाची झाडं आढळतात. आता एक खूपच महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट ऐका. ब्राझीलमधल्या या सदाहरित वर्षावनांना एक खास नाव आहे, जगाची फुफ्फुसे. असं का म्हणतात? कारण ही प्रचंड मोठी जंगलं हवेतला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन बाहेर टाकतात. खरं तर आपल्या श्वासातला खूप मोठा ऑक्सिजनचा हिस्सा ह्याच जंगलांमधून येतो. सदाहरित वनांनंतर आता नंबर लागतो पानझडी वनांचा. ही वनं अशा ठिकाणी सापडतात जिथे पाऊस फक्त काही महिनेच पडतो. मग उन्हाळ्यासारख्या कोरड्या ऋतूत काय, तर पाण्याची बचत करण्यासाठी इथली झाडं हुशारीने आपली पानं गाळून टाकतात. म्हणूनच यांना पानझडी म्हणतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की भारतातला सगळ्यात जास्त भाग याच पानझडी वनांनी व्यापला आहे. साग, बांबू, वड, पिंपळ ही सगळी झाडं याच वनांमधली आहेत. चला आता अशा भागाकडे जाऊया जिथे पाऊस अगदीच कमी पडतो, म्हणजे 500 मिलीमीटरपेक्षाही कमी. अशा ठिकाणी आपल्याला काटेरी आणि झुडपी वनस्पती दिसतात. कमी पाण्यात टिकून राहण्यासाठी या वनस्पतींनी स्वतःमध्ये काही खास बदल केलेले असतात. इथे बघा, एकीकडे ब्राझीलमधील निवडुंग आणि दुसरीकडे भारतातील खैर, बाभूळ, खेजडी. दोन्हीकडच्या वनस्पतींमध्ये एक साम्य आहे. त्यांची पाने लहान असतात, त्यांना काटे असतात. असं का? तर सोपं आहे. लहान पानांमुळे पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं आणि काटे प्राण्यांपासून त्यांचं संरक्षण करतात. वनस्पतींबद्दल तर आपण पाहिलं, पण या वनस्पतींवर अवलंबून असणाऱ्या प्राण्यांचं काय? ज्याप्रमाणे वनस्पतींमध्ये विविधता आहे, अगदी तशीच किंवा त्याहूनही जास्त विविधता आपल्याला या दोन्ही देशांच्या वन्यजीवनात पाहायला मिळते. ब्राझील म्हणजे वन्यजीवांसाठी जणू एक खजिनाच आहे. खरंच जगातली सगळ्यात जास्त जीवविविधता इथे आढळते असं म्हणतात. पॅन्टानलच्या दलदलीत दडून बसलेला महाकाय ॲनाकोंडा, झाडांवर इकडून तिकडे उड्या मारणारा सोनेरी टॅमरिन, नद्यांमधला खतरनाक पिराणा मासा आणि आकाशात उंच उडणारे कॉन्डोरसारखे पक्षी, सगळं काही अद्भुत आहे. आता भारताविषयी अशी गोष्ट जी ऐकून खरंच अभिमान वाटेल. संपूर्ण जगात भारत हा असा एकमेव देश आहे जिथे वाघ आणि सिंह हे दोन्ही मोठे शिकारी प्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजे जंगलात एकत्र आढळतात. हे खरंच खूप विशेष आहे. आपल्या भारताची गोष्टही काही कमी नाही. आपला राष्ट्रीय प्राणी बेंगॉल टायगर आहे. आसाममध्ये एकशेंगी गेंडा आहे. दक्षिणेकडच्या जंगलांमध्ये हत्ती आहेत. तर उंच हिमालयात हिमबिबट्या आणि याक आहेत. आणि हो, गवताळ प्रदेशात आढळणारा माळढोक पक्षी सुद्धा. प्रत्येक प्रदेशाची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे.
पण एवढी सगळी नैसर्गिक श्रीमंती असूनही भारत आणि ब्राझील दोन्ही देशांसमोर काही खूप मोठी आणि सारखीच आव्हानं उभी आहेत. ही आव्हानं त्यांच्या या नैसर्गिक संपत्तीसाठी एक मोठा धोका बनली आहेत. जरा हा आकडा बघा, 5,831 चौरस किलोमीटर. हा आकडा काय आहे माहितीये? 2016मध्ये फक्त एका वर्षात ब्राझीलमध्ये एवढं जंगलक्षेत्र नष्ट झालं. कल्पना करा, हे आपल्या मुंबई शहराच्या जवळपास 10 पट आहे. यावरून जंगलतोड किती वेगाने होतीये याचा अंदाज येतो. आता ही एवढी मोठी जंगलतोड होतेय त्यामागे एक मोठं कारण आहे रोका. ही ब्राझीलमधली स्थलांतरित शेतीची एक पद्धत आहे. यात काय होतं की जंगल तोडून किंवा जाळून ती जमीन शेतीसाठी वापरली जाते. यामुळे काही काळासाठी जमीन मिळते, पण जंगलाचं आणि तिथल्या प्राण्यांच्या घराचं कायमचं नुकसान होतं. आपल्याकडेही काही भागांमध्ये अशा प्रकारची झूम शेती केली जाते. म्हणजे बघा, धोके जवळजवळ सारखेच आहेत दोन्ही देशांमध्ये. जंगलतोड, प्राण्यांची अवैध शिकार आणि तस्करी, वाढतं प्रदूषण आणि या सगळ्यामुळे प्राण्यांची घरं म्हणजे अधिवास नष्ट होणं. याच कारणामुळे भारतातून एकेकाळी चित्ता पूर्णपणे नाहीसा झाला होता आणि आजही अनेक प्राणी पक्षी धोक्यात आहेत. पण या समस्या आहेत तर त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. चला, आपल्या शेवटच्या भागात हा नैसर्गिक वारसा जपण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत यावर एक नजर टाकूया. तर या वनस्पती आणि प्राण्यांना वाचवण्यासाठी भारत सरकारने काय पावलं उचलली आहेत? तर राष्ट्रीय उद्यानं म्हणजे नॅशनल पार्क्स तयार केली आहेत, वन्यजीव अभयारण्य म्हणजे वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज बनवली आहेत आणि राखीव वनक्षेत्र घोषित केली आहेत. या सगळ्याचा मुख्य उद्देश एकच आहे, या वन्यजीवांना आणि वनस्पतींना एक सुरक्षित घर देणं. तर आज आपण भारत आणि ब्राझीलमधल्या वनस्पती आणि वन्यजीवांची ही तुलना पाहिली. आपण पाहिलं की दोन्ही देशांकडे किती मौल्यवान नैसर्गिक वारसा आहे, पण तोच वारसा आज धोक्यातही आहे. जाता जाता एक प्रश्न मनात येतो, एक नागरिक म्हणून ही संपत्ती जपण्यासाठी आपली काय जबाबदारी असू शकते? यावर नक्की विचार करा. हा माहितीपूर्ण अभ्यास तुमच्यापर्यंत पोहोचवला प्रसाद सुरेश वैद्य, विवेकानंद विद्यालय, चोपडा यांनी.